चला तर गाईज गुड मॉर्निंग. तर आपण परत आलेलो आहे नवीन एक व्लॉग घेऊन. तर आजच्याला नवरात्री निमित्त आपण चाललोय राशीनला 95 किलोमीटर इथनं लांब ज्योत आणायला. तर देवीची ज्योत आणायला आपण इथनं 95 किलोमीटर लांब चाललेलो आहे. तर बघू पुढे काय काय होतंय. तर गाईज सकाळचे 4 वाजलेले तर तुम्ही बघू शकता आता इकडे सगळीकडे अंधार आहे. तर आपण चाललोय, बघा पुढे काय होतंय. काय अख्खं गाव सामसूम सकाळच्या 4 वाजता समोर मंडळ आहे, तिथे गेला भेटू. हे आमचं मंडळ श्रीमंत खंबेश्वर मित्र मंडळ. तर मंडळाचे कार्यकर्ते बारीकवाले इथं आत्ताच येऊन थांबलेत. तर मोठे कार्यकर्ते आलेत का नाही, मोठे कार्यकर्ते फक्त थोडेच जमा झालेत. तर बघू काय होतंय पुढं. प्रोफेशनल माणूस वाजवताना रावल्याचा बिझनेस खाशी नाही वावड्या, रावल्याचा बिझनेस खाशी नाही. तयारी चालू ढोल ताश कार्यकर्ते मंडळाचे. अर्ध मंडळ हजर, अर्ध मंडळ घरी झोपलेलं आहे. तर गाईज आम्ही आता इथं राशीनला निघणार आहे. तर गाडीमधली मज्जा बघा. करा चालू, चला. तू वाजव म्हणजे आम्हाला बाई भेट दे मला, माझी शपथ ग तुला, जीव लागलाय माझा दुनिया. पेट्रोल पंप आलेलो आहे, अख्खा गाळा बसला. एन्जॉय. आम्ही इथं राशीन बसलेलो आहे. तर बघू जाऊन जेवण घेतो आता. पोरा बघा एन्जॉय.
आपलं काय वादा नाही. सगळे पोरं तयारी पुढं तर काही चाललेलो आहे. चप्पल गाडी करते सगळे जण. आमचे मंडळाचे मोठे कार्यकर्ते ज्योत घेऊन पुढं होत. आम्ही सगळे देवीचे दर्शनासाठी लाईनीत उभे होतो आणि देवीचे फोटो व्हिडिओ काढण्यात मनाई आहे, तर आम्ही व्हिडिओ काढला नाही. तर त्याच्या जागा तुम्ही देवीचा बाहेरचा परिसर बघा. सुंदर परिसर असा हा. आता इथं निघालोय तर जोतून आता चालल्यात गाडी गेली पुढं. तर आमचे कार्यकर्ते पाणी घेतलं दिलंय का? आम्ही थांबलेलो आहे तर आमचे जरा मंडळ पुढे तर काही आपल्या मंडळाची ज्योत तिकडून पळत येत आहे. ज्योत कोण पळवली? अरे आपल्या मंडळाचे कार्यकर्ते म्हणून शिंदे. मंडळातला बारीक कार्यकर्ता. तुम्ही बघू शकता हे कोणतं तलाव नाहीये तरी आपली भीमा नदी आहे. भीमा नदी बघा तुम्ही. तेच भीमा नदी बघ ना केवढी मोठी. उजनी धरण आहे का पुढे? तर मंडळाचे कार्यकर्ते अजिबात मागे पुढे बघत नव्हते. जिथं मिळेल तिथं एन्जॉय करत होते. मस्त एन्जॉय मध्ये. तर काय आम्ही इथं थांबलेलो आहे थोडंफार जेवण बिवण करताना पोरं, कारण सकाळी पण उपाय चालतो. तर काही जेवण झाल्या मंडळाचे कार्यकर्ते परत आहे त्यांच्या कामावर सुरू. आणि काय कार्यकर्ते जेवायचे राहिले ते जेवतात आणि बाकीचे कार्यकर्ते आराम करतात. तर काही 12 वाजलेले आणि आम्ही 45 किलोमीटर पूर्ण केलेले आहे. तर ज्योत पुढं चाललेली आहे, आम्ही मागे. तर पोरांचे एन्जॉय बघा तुम्ही. गाणे बिनी एकदम जोरात चाललेले पोरांचे.
त्यामुळे सॉक्स घालून आता पळणार आहे आम्ही. घालून आता तुमच्या भावाची पाळी आहे पाळायची. चला तर गाईज मी जरा पुढे आलो या घालून ज्योतीच्या मागं. तर बघा ज्योत आले तुम्हाला. आम्ही आता चौकोल्या आलो या आमच्या गावापासून 25 किलोमीटर जवळ. तर आत्ता वाजल्यात 2 वाजल्यात. तर काहीच भेटू गावात गेलो आता डायरेक्ट. तर काही ज्योत घेऊन आम्ही मंडळाच्या दिशेने चाललोय. कार्यकर्ते काय मज्जा करत थांबतच नव्हते. फुल एन्जॉय करत कार्यकर्ते. तर काही असंच डिस्क्रिप्शन की ही माझी गाडी नाहीये, ही माझ्या मित्राची गाडी आहे. त्यामुळं काय कॉमेंट करू नका. तर गाईज मिरवणुकीच्या तयारीमध्ये देवीला सजवायचं चालू होतं. तिकडे पोर एन्जॉय करत त्यांच्या डीजे समोर. आमच्या वाघाला वाघ कसे मिशन आले. तर मंडळाच्या कार्यक्रमाला एन्जॉय करत बघत आजोबांना पण काय राहिलं नाही. आजोबा पण एन्जॉय करत. तर काय ह्या सॉन्ग वरले आमचं ओल्ड ट्रेडिशन आहे. एक हलक्या पोराला उंच फेकायचा. तर काय शेवटी मिरवणुकी मंडळापुढे आलेली आहे. तर देवीला बसवायचा कार्यक्रम चालू आहे. तर काही देवीच्या आरतीला अजून वेळ आहे. तर आपण जरा कपडे बदलून थोडं हातपाय तोंड धुवून. तर काही मी आल्यालाच आरती चालू झाली. तर काही आजचा व्लॉग इथंच संपवतो. आय होप तुम्हाला व्लॉग आवडला असेल आणि लाईक अँड सबस्क्राईब करून जावा आणि गुड बाय.